असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे. आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय आहे तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे. जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आज जसा बंद आहे तसाच उद्याही सकाळी उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत या सर्व गोष्टीच्या विरोधात. त्यामुळं आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज, कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं. त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या झाली आहे ती अतिशय वाईट हत्या झालेली आहे. आणि याच्यातून एक पोलिसांना आम्ही विनंती केली, पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथले खरे रक्षणकर्ते आहेत का भक्षणकर्ते हे एकदा ठरवा. पोलिसही त्यांची भूमिका त्यांनी आज कणखर घेतलेली आहे. आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या 2 ते 3 दिवसात हा पूर्ण प्रस्ताव मोक्काचा तयार करून या संघटित गुन्हेगारांना यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि यांच्यावरती सक्त कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आमचं सगळ्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. श्रीरामपूर बंदची हाक आहे ती पूर्ण श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही. सामान्य लोक बोलायला तयार होत नाही, मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी यात विधानसभेत या शहराचा आवाज तुम्ही मांडता. तो नेमका आका कोण आहे आणि कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? हे पोलिसांनाही माहिती आहे कोण आका आहे आणि काय सगळं चाललंय हे त्यांना माहिती आहे. त्यांनी सांगितलंय की आम्ही आता शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊ. आणि हे मुळापर्यंत जाईपर्यंत ही आपल्या श्रीरामपूर शहराला, श्रीरामपूर तालुक्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेली एक कीड आहे. धर्माच्या, जातीच्या राजकारणाचं नाव घेऊन ज्या पद्धतीत सगळ्यांनाच त्रास या ठिकाणी होतोय, तो त्रास म्हणजे सहन न झाल्यामुळं आज श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती उतरली. तुम्ही पाहिलं असेल की आत्ता 3 लोक या ठिकाणी FIR दाखल करण्यासाठी आलेले आहेत, कारण त्यांना कुठे असं वाटत नव्हतं की आमचा आवाज कुठपर्यंत पोहोचतोय. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीने कृती करतायत, आमची आता अपेक्षा आहे की पोलीस याच्यावरती निर्णय घेतील. आणि जर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शेवटी आपण जर काही करू न शकला तर आपण या ठिकाणाहून जा, आम्ही आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत, जे काय होईल ते आमचं आम्ही बघू, अशा पद्धतीत आमची आता भूमिका आहे. त्याच्या आधी देखील अनेक अशा प्रकारे घटना घडलेल्या आहे, गोळीबार झालेला आहे, आपण देखील ते हानी गोळा पाहिलेला आहे. त्याच्यावेळेस जर कारवाई केली असेल तर हा घटना घडली नाही. आमचा तोच आरोप होता ना. मग जर त्यावेळेस तत्काळ पोलिसांनी जर चांगली स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असती आणि करेक्ट म्हणजे त्यांनी तात्पुरतं अटक केलं सोडून दिलं, ह्याच्यामधून त्यांची जास्त ताकद वाढली की आम्हाला काही होत नाही. त्याच्यावर त्या मुलाचा काही संबंध नसताना त्याचा जीव घेतला हो यांनी, काहीच कारण नसताना. ज्याचा कुठेही काही संबंध नाही, ज्याच्या घरामध्ये याच्यात कुठल्याही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य मुलाचा फक्त जेवण दिलं नाही याच्यातून जर ते खून करत असतील, यांची हिंमत एवढी वाढली की आम्हाला कोणी काही करू शकत नाही. ह्या पद्धतीत जो त्यांचा तोरा चाललाय, मला वाटतं आता पोलीस त्यांचा तोरा उतरवतील अशी अपेक्षा करू. परंतु आम्ही एक श्रीरामपूरकर म्हणून, एक आम जनता म्हणून, आम्ही श्रीरामपूरकर म्हणून या ठिकाणी आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करंदादा ससाने आणि सर्वच भाजपची सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहेत, सगळे नगरसेवक आणि सर्व गटनेते वगैरे. आमची सर्व श्रीरामपूरकर म्हणून एकच विनंती राहील की यामध्ये जे आंदोलन आहे ते आर नाही तर पार आंदोलन असणार आहे. एक तर ते इथं राहतील नाही तर आम्ही इथं राहू, तोपर्यंत माघार नाही, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद.